मराठा मोर्चाचा 5वा दिवस जरांगेंचा पायी मोर्चा पुण्यात दाखल. आज लोणावळ्यात मुक्काम करणार. 2 दिवसात भगवा वादळ मुंबईत धडकणार. सरकारी अधिकारी जरांगेंच्या भेटीला येण्याची शक्यता. मराठा आरक्षणासंदर्भात जरांगेंसोबत चर्चा करणार सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून मीरा रोडच्या घटनेचा वापर. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न. हैमान खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन सरकारने निर्णय घेतल्यास ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करणार. बबनराव तायवाड यांचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी पूर्ण. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची 4 तासांपासून ईडी चौकशी सुरू. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. रोहित पवारांसाठी आजोबा शरद पवार मैदानात. शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात ठाण मांडून. तर चौकशीला जाण्यापूर्वी पवारांनी रोहित पवारांना दिलं यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक. मी मराठी माणूस, घाबरणार नाही. दबाव टाकतील वाटत असेल तर चुकीच्या माणसाची भिडले. चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढल्याने कारवाई अशी चर्चा सुरू. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई नाही, फक्त विरोधकांना टार्गेट केलं जातंय. अनिल देशमुखांचा आरोप. पळणारा नाही तर लढणारा दादा. रोहित पवारांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बॅनर. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. ईडी आता भाजपची शाखा झाली. आम्ही अनेक घोटाळे काढले, मात्र तिथे ईडी नोटीस नाही. राऊतांचा घणाघात. फक्त महाविकास आघाडीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रोहित पवारांच्या पाठीशी आहे राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावरही सूडबुद्धीने कारवाई. मुंबई पोलिसांचा घरगडीसारखा वापर केला. विरोधकांच्या आरोपांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर. काँग्रेसकडून तृणमूलचे प्रस्ताव अमान्य. लोकसभेत कोणाशीही युती करणार नाही, ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचाही स्वबळाचा नारा. महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्वाची बैठक. वंचितलाही बैठकीचं निमंत्रण. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या अंतिम चर्चा. संजय राऊतांची माहिती. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाणार. मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व मंत्री अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेणार. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा 51वा दिवस. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नागपुरातील संविधान चौकात अंगणवाडी भरवली. पेन्शन वेतनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा.